तुम्ही उभे का? बसा ना. नाही नको, मी बाहेर थांबतो. बाहेर कशाला? इथेच बसा ना. इथं नाही नको, चालू द्या तुमचं, मी थांबतो बाहेर. ना 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 ना. ताईसाहेब, किती वाजले असतील व? 9 वाजल्यात. घड्याळ तर कळतच नाही. पण टोले किती झाले ते ऐकू तर येतंय ना ग? का भैरी झालीस? तू एक फॉल्टी डोक्याचीच भेटलीस बघ. वाजलीच आता राणादाच्या गळ्यातली घंटा. हा? काय नाही, अव आता येत नसते तर राणादा. म्हणजे आजकाल कुणावर विश्वास ठेवायचा म्हणलं की माझ्या तर अंगावर काटाच येतोय बघा. आता आम्ही त्या बैलाच्या अंगावर कसा काटा आणतो ते बघ तू. एवढं सांगून पण आला नाही ना? बसला असल त्या मास्तरनी बरोबर गप्पा मारत. आता त्याचा बाजार कसा उठवायचा ते फक्त आमच्या हातात आहे. नाही या बैलाला राऊंडात घेतला तर आमच्या पप्पांचं नाव लावणार नाही. मी करू का? नाही झालं. चला. सॉरी हा, उगाच माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला आणि आपलं स्कॉलरशिपचं कामही नाही झालं. उगाच माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. नाही हो, तसं काय नाही म्हणा, तेवढं चालतंय. उद्या करू की काम, पण आजचं तुमचं काम झालं नवं. हो झालं. महत्वाचं होतं खूप. महाजन सरांनी दिलं होतं ना. बरं बरं. उशीर झाला खूप. आई बाबा घरी वाट पाहत असतील. चला. तुम्ही कसं जाणार? मी पायी पायी. तुम्ही? मी मी पण पायी पायी. चला एकत्र जा. नाही नको, मी जाईन ना एकटी. नाही नको, हो मी येतो. तसं बी तुम्हाला अंधाराचं भ्या वाटतं ना. चला. चला. अहो अहो
आता भीती वाटत नाही ना वा? नाही, मग अशी शाळेत लाईट गेले तेव्हा वाटली होती थोडी, पण आता नाही वाटत आहे. या आलं तुमचं घर. तुम्ही आज चला ना, आई बाबांना भेटून जा. नाही नको, वहिनी घरी वाट बघत असेल. आणि परत तुम्हाला शाळेकडे जायचं असेल ना तुमची बाईक घ्यायला. नाही असं काही नाही, ते हा पाय मोकळं करायचं होतं म्हणून चालत आलो. निघतो मी. हो निघू? हो, निघतो. उद्या. हा उद्या. घड्याळ पाहिलं का किती वाजले ते? अंजली अजून आली नाहीये. जाऊन शाळेकडे बघून या ना तुम्ही प्लीज. अगोदरच दिवसभर बँकेत वैताग. 500 1000च्या नोटा बंद काय झाल्या, लोक डोक्यावर चढून बसायला लागले. त्यामुळे अगोदरच ही कटकट. त्यात पुन्हा तुझ्या बरोबर शॉपिंगला जावं लागलं. मग बँकेतली उरलेली कामं करणार कोण? आयुष्यभर फक्त तीच कामं करा. अंजली अगं, केवढा उशीर. आम्ही दोघं किती काळजी करत होतो तुझी. काळजी नको, राणाजी स्वतः सोडायला आले होते मला. परीक्षा? मग त्यांना हात का नाही बोलवलंस? नाही, त्यांना खूप उशीर झाला होता. असं नाही ग, माझ्या काही शंका विचारली असत्या ना त्यांना. ती सोयाबीनची लागवड आहे ना, ती मला जमत नाहीये. हो, त्याच्याविषयी डिस्कस केलं असतं त्यांनी राणाजींशी. आता कुंडीतले बागायतदार आहेत, पण जमीनदाराचा. असू दे. सुरुवातीला मोठ्या मोठ्या माणसांची लोक अशी चेष्टा करतात बरं का. हो, पण ही चेष्टा नाहीये बर का, सत्य आहे. बघा पचतंय का तुम्हाला ते. असू दे. अंजली, ते शिष्यवृत्तीचं काय प्रकरण आहे ग? नंदिता मॅडमची कल्पना आहे. राणाजींच्या आईच्या नावानं त्यांना एक शिष्यवृत्ती चालू करायची. त्याकरता योग्य तो विद्यार्थी निवडण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर आणि राणाजींवर दिली. वा, चांगली आहे की कल्पना. नाही, कल्पना चांगली आहे हो, पण त्या मॅडम चांगल्या आहेत का? त्याच नंदिता मॅडमनी आपल्या अंजलीला दिवसभर उन्हात उभं केलं होतं. आता त्या चांगलं काम करतायत ना, तर उगीच कशाला पाठीमागचं उकरून काढायचं काय? अगं आई, कडक स्वभाव आहे त्यांचा, पण आज शाळेत आल्या होत्या ना तेव्हा चक्क चांगलं बोलल्या माझ्याशी. स्वतःचा मान अगदी राखून असतात हा त्या. त्यांचा स्वभाव कसा आहे हे ओळखणं फारच अवघड आहे, पण राणाजींचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. असणारच. अगं, राणाजी त्यांच्या घरातले आहेत. तू आहेस का? गावातल्या एकाही बाईचं मत चांगलं नाहीये बर का त्यांच्याविषयी. अंजली, तू आपली जपून राहा बाई. एवढं काही नाही गाई. हा, आता कधी काय कसं बोलतील याचा नेम नाही हे मात्र खरं. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ना हे कोणीच ओळखू शकत नसणार बघ. राणादा आला का यो बैल? होय. तर तू बघच याला आम्ही कसा घुसळतो ते. होय. हा पप्पा. अहो पप्पा, ऐकून तर घ्या आधी आमचं. हे बघा, चूक आमची आहे. तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते आम्हाला बोला. आम्ही माफी मागतो तुमची. पण खरंच सांगतो, राणा भाऊजींची यात 1% बी चूक नाही. अहो, उलट ते शब्दाला लय पक्क आहेत. त्यांचं बाहेर काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून ते आलं नाही.
हा, तुमचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा अपमान झाला म्हणा, पण त्यात बी आमची चूक आहे. आम्ही राणा भाऊजींना न विचारता शब्द दिला. काय बोलणं टाकणार नाही. नाही पप्पा, असं करू नका. खरंच सांगतोय, आम्ही राणा भाऊजींची यात काहीच चूक नाही. ऐकून तर घ्या पप्पा. हॅलो पप्पा. चंदा, हा? आमचे पप्पा आमच्याशी असं कधीच वागले नाहीत आजपर्यंत. कुठून दुर्बुद्धी झाली आणि शब्द देऊन बसलो, देव जाणे. वहिनी, राणा भाऊजी, तुम्ही कधी आला असा? तुम्ही समजा ऐकलं का? चंदा, जा बरं गोदाकांना जेवणाची तयारी करायचा. 9 वाजून गेल्यात, राणा भाऊजींना भूक लागली असेल. वहिनी, चूक झाली माझी, पण त्यासाठी तुम्ही उगा ताप करून घेऊ नका. पाहिजे तर मी बोलतो तुमच्या पप्पांशी. फोन लाव. नाही न ग. अहो, आमच्या पप्पांचा राग आहे. एका रात्रीत निघून जाईल बघा. तुमच्यासाठी आम्ही काही पण ऐकून घेऊ बघा. तूच माझं. खरंच 7च्या आत घरात यायला पाहिजे होतं. त्यांना म्हणजे बाईंना शाळेतलं जास्तीचं काम आलं आणि त्या एकट्याच होत्या म्हणून सोबतीला थांबलो. आत्ताच घरी सोडलं आणि लगेच आलो इथं. हा, पण खरंच ही माझी चूक झाली. परत नाही होणार माझ्याकडनं असं. नाही, असू द्या. आणि तसं बी एवढ्या रात्रीचं एकट्या बाईला एका पुरुषानं मदत करणं चांगलंच आहे की. मग तो पुरुष ब्रह्मचारी असला तरी बी काय होतंय. जाऊ द्या बरं. आम्हाला सांगा, स्कॉलरशिपचं काय झालं? ते परत लांबणीवर गेलं. ते आज दुसरं काम होतं ना, मग उद्याच ठरलं. एक काम करा, उद्या मास्तरीन बाईंची गाठ पडली की त्यांचा मोबाईल नंबर घेऊन या. मोबाईल नंबर? हा, अहो, तुमच्याशी कधी अर्जंट बोलायचं झालं तर आम्ही फोन कुठं करणार बरं? नाही वहिनी, परत असं नाही होणार. तसं बी कुठे दिवसभर त्या बाईं संकट फिरत असतो. पाहिजे तर बरकतचा नंबर देतो. नाही, तरी बी बाईंचा नंबर घेऊन याच. अहो, आम्हाला त्यांच्याशी काही स्कॉलरशिप बद्दल बोलायचं झालं तर बोलता येईल फोनवर. तुम्ही हातपाय धुवून घ्या, तवर जेवण तयार झालेलं असेल. ताईसाहेब, मानलं बरं का तुमच्या डोसक्याला. तुला कसं कळलं ग? तू तर आतमध्ये होती ना? मी फक्त आतमध्ये गेलती, पण हितच लपून समजा ऐकली. काम दिलं आम्ही, उशीर करवून घेतला आम्हीच, आणि आता मान खाली घालायला लावली ती बी आम्हीच. चंदा, आत्ता तर फक्त सुरुवात आहे. पुढं पुढं बघच ग काय काय होतंय ते. पण ते नाही, ते मास्तर डीचा नंबर तुम्हाला कशाला पाहिजे हो? आपल्याला बी कळू दे की.
ह्यो बैल त्या मास्तरनीकडनं नंबर लिहून कसा आणणार आहे ते त्या हुशार मास्तरनीला बी कळू दे. आपल्या या आडाने बैलाचं डोकं चालतंय कसं. अंजली, अगं चल की लवकर. आले. आता आज का उशीर झाला परत? अगं काल रात्री उशिरापर्यंत पुस्तक वाचत बसले होते. एवढं काय वाचत होतीस? कथा का कादंबरी? अगं अभ्यासाचं वाचत होते. चल चल. कंटाळा नावाची काही चीजच नाही बघ तुझ्याकडं. अजून किती अभ्यास करणार आहेस तू? मला खूप शिकायचंय. शिकवायला आणि शिकायला दोन्ही मला खूप आवडतं. तुझं आपलं बरं आहे बाई. काका काकी काय बी म्हणत नाहीत तुला. नाहीतर माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला लागले. अगं मग तू सांग ना नको म्हणून. असं कसं? चांगलं स्थळ आलं तर मी तर कशाला नाही म्हणू. तू तर म्हणशील का? मला कोण आणणार आहे स्थळ? चल. का मी आणू का तुझ्यासाठी मग चांगलं स्थळ? रानादा ए गप. उगाच सकाळी सकाळी फालतूपणा नको. चल. अंजली, यो बघ रानादा. काहीतरी काम आहे वाटतं तुझ्याकडे. माझ्याकडे राणाजी, हा. तुम्ही इथे काही काम होतं का? हा, ते वहिनींचं काम. हो, आपण शाळा सुटल्यावर भेटूया. अहो, ते तुमचा मोबाईल नंबर पाहिजे. म्हणजे वहिनींनी मोबाईल नंबर? बरं ठीक आहे, घ्या ना. अहो, पण माझ्याकडे कागद पेन काय बी नाही. तुम्हीच लिहून द्या की. माझ्याकडे फक्त पेनच आहे आणि शाळेच्या पुस्तकाचं कागद नाही फाडता यायचं. तुम्ही हातावरच लिहून द्याल का नंबर? मला थोडा उशीर होतो. ते अहो, ते शेतात मोटार दुरुस्त करत असताना बोटाला लागले. तुम्हीच लिहून द्या की. बरं ठीक आहे, मी देते ना लिहून. आणा तिकडे. हा? अहो असं काय करता? मला उशीर होतोय, द्या ना. अहो असं काय? हो सुरेश दादा, इकडे या की. ते एक काम होतं. बोला की राणा. ते नंबर तेवढं लिहून द्या की. देतो की. द्या. हा सांगा. 808-74. मराठीत सांगा. हो, 808-74-64-64-9. येऊ का राणा? हा, आम्ही निघतो, आम्हाला उशीर होतोय. संध्याकाळी भेटू. बाईंचा फोन नंबर हातावर. बाईंना फोन केल्यावर त्यांचा आवाज ऐकूया ना. लय भारी.